UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्रामध्ये 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी, एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। 1985 पासून महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही। शहांच्या वक्तव्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया। 2024ला महाविकास आघाडी सरकार येणार, त्यामुळे 2029 साठी प्रयत्न करू अशी शहा सूचना देत असतील। जयंत पाटलांचा अमित शहांना खोचक टोला। 3 कोटीहून अधिक सरकारचे लाभार्थी, त्यांची मतं मिळाली तर महायुती सरकार पुन्हा येईल। मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, फडणवीसांचा भाजप नेत्यांना कानमंत्र। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला, मराठी हिंदू मतं सोबत नसल्यामुळे ठाकरेंच्या रॅलीमध्ये आता हिरवे झेंडे नाचतायत। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला, संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढला, देवेंद्र फडणवीसांचा दावा। फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतो, तुम्हाला भ्रष्टांची मतं चालतात, त्यामुळे भ्रष्टाचारांशी निकाह लावला असं बोलू नका, संजय राऊतांचा पलटवार। मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी। नाना पटोले आक्रमक, तर लव जिहाद बाबत कारवाई करताना धर्मविरोधामध्ये बोलणाऱ्या आमदारांवर देखील कारवाई करा, पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड, घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज गायब, संस्था चालकांना घटनेची कल्पना असूनही लपवली, हायकोर्टाचं निरीक्षण। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दोघांना अद्याप अटक का नाही, आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहेत का, हायकोर्टाचे परखड सवाल। राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे, खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य। शिंदे समितीने सरकारच्या मताप्रमाणे अहवाल दिला, देवस्थानाकडे नोंदींचे पुरावे समितीनं घेऊन अधिकृत मानावेत, अहवालावरून जरांगेंचा सरकारवर निशाणा। आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक, हाकेंची सुरक्षा वाढवली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं, हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती। हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती, आता फक्त ट्रेलर दाखवला, जरांगेंच्या विरोधात काही केल्यास पूर्ण पिक्चर दाखवू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचा इशारा। माजी मंत्री पद्माकर वळवींचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, सरकार आदिवासी समाजाविरोधात असल्याचं मत, वळवी लवकरच नवी भूमिका जाहीर करणार। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली, विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टराच्याही बदलीची मागणी। कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर फक्त योजनांचं काय करणार, विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, किशोरी पेडणेकरांची मागणी। नायर रुग्णालयातील डीनची केवळ बदली करून उपयोग नाही, महिला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी होणं गरजेचं, विनयभंग प्रकरणी मनसेची मागणी। बहिणींनी सावत्र भावापासून सावध राहा, योजनेमध्ये खोडा घालणाऱ्याला कोल्हापुरी जोडा दाखवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। बंदूक कपाटात ठेवताना गोविंदाकडून मिसफायर, पायातील गोळी काढल्याची गोविंदाची माहिती, गोविंदाची बंदूक पोलिसांकडून जप्त, मुख्यमंत्री शिंदेंकडून फोन करत गोविंदाची विचारपूस। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान, 40 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.48% मतदानाची नोंद, 8 ऑक्टोबरला मतमोजणी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।